आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। सर्व श्रमिक संघटना अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे, सांगली जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील, सदस्य महाराष्ट्र राज्य भाऊसाहेब यादव यांच्याकडून 15 ऑगस्ट निमित्त देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना व देशवासियांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। स्वतःच्या घरात राहण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून करणार उपोषण। सांगली जिल्हा तालुका खानापूर ग्रामपंचायत हिंगणगादे येथील रहिवाशी घर मिळकत नंबर 355 प्रमाणे नावावर नोंद असून सुद्धा गावातील काही नागरिकांच्या मदतीने तिच्या मिळकतीच्या हक्काच्या घरामध्ये सुनील पोपट कोळी जबरदस्तीने राहत आहेत व ज्या महिलेचे घर आहे ती महिला घरासाठी वणवण भटकत आहे। त्यामुळे तिने विटा तहसीलदार यांच्याकडे घर खाली करून देण्याकरिता निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये तिचे म्हणणे आहे की गुन्हेगारावर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर येत्या 20/8/2024 रोजी उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागेल। स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्कार, मी कविता धनाजी चौधरी, राहणार हिंगणगादे। मी माझ्या घरामध्ये घुसून शिना घुसखोरी केलेली आहे। हिंगणगाद्यामध्ये मी माझे घर मागण्यासाठी गेलेली असताना मला तिने दिलेलं नाही, मला शिवीगाळी करून मला तिथनं हाकलावून लावलेलं आहे। परत मी त्यानंतर पोलीस स्टेशनला अर्ज करून शिना दिला होता। त्यानंतर आम्हाला बोलवून शिना त्यांना सांगितलं की हे करा म्हणून, तरी ती मान्य केलेलं नाही। पोलिसांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे, मला न्याय मिळालेला नाही। त्यामुळे मी हे आता निवेदन पत्र तहसीलदारांना दिलेलं आहे आता निवशिना। त्यासाठी मी 20 तारखेला उपोषणाला बसणार आहे। त्या अर्थी तुम्ही माझ्यावर अन्याय केलेला आहे। मी एक स्त्री आहे, मला 2 मुलं आहेत। हे माझी मुलं जगत हे बघत आहे। पोलिसांनी मला न्याय कुठलाही दिलेला नाही, त्यामुळे तुम्ही मला न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।